गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग्स. आज आहे मंगळवार, बुधवार. आम्ही जिमला चाललोय. काल जिम स्किप झाली पण आज नाही होणार. तर आज एक विचार केला आहे मी ब्लॉग्समध्ये. आपले व्ह्यूज कमी होत आहेत. व्ह्यूज का कमी होत आहेत? कारण लोकांना असं काहीतरी व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन मिळत नाही असं मला वाटतं. त्यामुळं मी एक चेंज करतो आहे ब्लॉगिंगमध्ये. चेंज म्हणजे असं ठरवलं आहे की आपल्या ब्लॉगमध्ये डेली काहीतरी एक इन्फॉर्मेशन मिळणार तुम्हाला. त्याच्याशिवाय आपले डेली ब्लॉग होणारच नाही. तर मित्रांनो, मी हा डिसिजन का घेतला आहे? कारण आपले व्ह्यूज असतात मिनिमम 50-60 लोक तर आपल्याला बघतात आणि मिनिमम बघतात 3 ते 4 मिनटं. मग 50-60 इंटू 3 ते 4 मिनटं काय किती झाले? 5-15 150-200 मिनटं तुम्ही मला देताय. तर पूर्ण ब्लॉग कोण बघत नाही हे मला कळलं आहे. कारण तुम्ही जे करता ना सगळं मला कळत असतं. म्हणून मी हा डिसिजन घेतलेला आहे. आणि आजची व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन अशी आहे की ती प्रियांकाला पण माहीत नाही. माहिती होती आधी जाणार आहे, पण मी आज अपॉइंटमेंट घेतली आहे ह्याच्यासाठी. फावडा दातांचा जो गॅप आहे ना, डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे काल. आज जाणार आहे. किती वाजता? संध्याकाळी 4 वाजता. ऑफिसमधून येताना जाईल मी. तर माझे जे पुढं आलेले दात आहेत ना, मग ते आता दवाखान्यात डॉक्टरला दाखवतो. फक्त वरच्या दातांना प्रॉब्लेम आहे, खालच्या दातांना नाही आहे. तर बघतो बाबा कसं ब्रेसेस लावायचे का काय, का किती खर्च आहे काय. ही आजच्या ब्लॉगमधली इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. रोज एक टॉपिक असणार आहे. आम्ही दोघं IT मध्ये, काही नसलं की ITतल्या टिप्स आम्ही देत जाऊ. पण रोज काही ना काही नवीन शिकायला मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे आपले व्ह्यूज नक्कीच वाढतील आणि तुम्हाला पण सार्थक होईल की ब्लॉग बघून काहीतरी समजले आपल्याला. आता जिम करूयात. Socializing doesn't fit me, but I can get away so easy. I was born a misfit, don't go with the cool kids. It's all overrated, no I never missed it. I was born a misfit, don't go with the cool kids. मी केले आज चेस्ट आणि ट्रायसेप्स. प्रियांकाने केलं आज योगा. ते झुंबा. कसं वाटलं योगा प्रियांका? मस्त. मस्त ना? वी आर नॉट ऑन द सेम पेज बट आवर गोल इज सेम. थोडंसं आता एक कारलं उद्या पिन का एक कार नाही फ्रेश नाही नाही एवढं सगळं पिईल प्रियांका. मित्रांनो, कारले कधी आणलेत? 4-5 दिवस झाले. रोज म्हणते आई मी पिन रोज. आज आईनेच करून दिलं डायरेक्ट. आता प्यावंच लागेल. बघू इकडे. थोडं दाखवून पिली रोज प्यायचं, तुझी गोळी सुद्धा बंद होईल. बघा बघा बघा, पाणी नको पिऊ त्याच्यावर. काय नाही होत ते, 1-2 दिवस लागून तुला काढू. कसं वाटलं प्रियांका? कडू का गोड? काय करायचं तुम्हाला? नाश्ता काय करायचं? काही करू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विवान. मम्मा काय करते इथे बघू आपण. मम्मा इकडे बघ, इकडे बघ. मम्मा करते उपमा. इथं आहेत आपल्याला बॉइल्ड एग. बघा मित्रांनो, ब्रेकफास्ट करतोय आम्ही इथे. हे उपमा. बेल पेपर टाकले पण मला काही दिसत नाही. रेड जास्त रेड आहे ना. काही टोमॅटो, टोमॅटो नाही, गाजर टाकलंय, रंगीबिरंगी ढोबळी मिरची. मस्त दिसतोय. तर हे बॉइल एग. आहे विवान. मित्रांनो, प्रॉब्लेम काय सॉल्व झाला नाही. आता मी आणि प्रियांका जातो वरती. डिश TV बघतो, DTH. असंच येते. नो इन्फॉर्मेशन झाली. चालतंय. कधी कधी चालतंय, कधी कधी नाही चालत. बघू बंद कर पडल्यावर परत. वाटतं प्रियांका चॅलेंज आहे, सिरियसली घेतलं नाही तू नो शुगरचं. इथं मार्क केल्याशिवाय कळणार नाही आपल्याला.
हे बघा मित्रांनो, काल गोड खाल्लं का प्रियंका? चालते. चॅलेंज आमचं फेल होतंय जेव्हापासून घेतलंय तेव्हापासून. आज किती तारीख आहे? 25 ना. आज मी ऑलरेडी मार्क करतो, आज नाही खायचं गोड. बघू आता, तू घ्यायचं असेल तर घे, पण मी तर घेतलंय. आज मी गोड काहीच नाही खाल्लेलं सकाळी तरी. दिवसभर बघू आता. मित्रांनो वाजलेले आहेत 10:30. आज लवकर चाललोय ऑफिसला. झालं काम आवरलं, एडिटिंग झालं. म्हटलं चला मग जाऊयात लवकरच. मस्त वातावरण झालंय मित्रांनो, पाऊस नाही आहे, थंडगार हवा सुटली आहे, भारी वाटते. मित्रांनो वाजलेले आहेत आता 3:40. 4 वाजता आपली अपॉइंटमेंट आहे डेंटिस्टकडे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तिथे एक प्रॉब्लेम आहे यार, पार्किंगसाठी जागा नाही आहे. आता ते शोधायला लागेल, कारण बाहेर लावलं की मग ते उचलून घेऊन जातात गाड्या. मित्रांनो मला आता पार्किंग कळालेलं आहे. बिझनेस हब. दातांचा दवाखाना, सिग्नेचर स्माइल्स. इथं नाही का जागा? वरती जायचंय. रॉंग पार्किंग, पेनल्टी चार्जेस, 2 व्हीलर 500, 4 व्हीलर 1000. वरती ना? हो फायनली मित्रांनो, मी इथं गाडी लावली होती आणि समोरचा दवाखाना AR32. बघूयात आता डॉक्टर काय म्हणतात. त्यांच्या 4 ब्रांचे, वाघोली, वडगाव, शिरी, खराडी, विमाननगर. मित्रांनो झालेली आहे डॉक्टरांची अपॉइंटमेंट. घरी गेल्यावर सविस्तर बोलू आपण. म्हणले माझं आहे ना वरती गॅप आहे, असे दात आहेत ना, त्याला असे करायचे दात, बरोबर. पण जर आपण असं बाईट केलं, मागून एकावर एक दाबलं, तर खालचे वरती टच होतात. माझ्या केसमध्ये आतून टच होतात. डॉक्टर म्हणला की खालचे पण आपल्याला आत वाढायला लागते आणि इकडचा 2 दात काढायला लागते. त्यांनी एक्सरे सांगितलं आहे, म्हणजे काढायचं नक्की नाही आहे, पण इन केस काढायलाच लागले तर. कारण हे वरचे आत गेले ना, असं जवळा क्लोज नाही होणार. मग खालचे पण आत घ्यावं लागतील. ही सुळे दात इकडचा इकडचं काढावं लागेल आणि मग वरचे बरोबर आत जातील. बेसिक खर्च 47,000 रुपये आहे. जर थोडंसं स्टँडर्डमध्ये गेलो म्हणजे फास्ट रिकव्हरी, बेसिक याला मला लागेल 1 वर्ष, आणि एकदम फास्ट करायचं म्हटलं तर 6-7 महिन्यात होईल. पण त्याला खर्च 65,000 आहे, 65,000. आपलं ब्रॅकेट बसवतात एका दातावर, त्याच्यामधून तार घालतात, बरोबर. म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स आहे, ते तारेच्या ऐवजी पट्टी घालतात. त्याचं लेंथ वाढते ना, अशी रुंदी. मग ते त्याला असं आतमध्ये ओढायला जास्त एरिया मिळतो, पटकन आतमध्ये ओढतात. फक्त सिंगल तार असले तर फोर्स कमी लागतो, म्हणजे टाईम जास्त लागणार असं. आणि एक असतं ते इनव्हिजिबल असतं. इनव्हिजिबल म्हणजे आपल्या दातांच्या कलरचीच क्लिप असते. क्लिप म्हणजे ब्रॅकेट, त्याच्या आतली तार तर तारेचीच कलरची असते. म्हणजे एक ब्रॅकेट असतं ना एका दातावर, ते थोडंसं व्हाईटिश कलरमध्ये असतं की समोरच्याला कळून येत नाही. त्याला 87,000. तर मित्रांनो अजून एका ठिकाणी मी सेकंड ओपिनियन घेऊन आलोय. हे दात आहेत ना, दात, त्याच्याबद्दल त्यांनी पण तेच सांगितलं, वरच्या दातामध्ये गॅप आहे आणि खालचे दात काढायला नाही लागणार. 2-3 ऑप्शन दिले, सेमच कॉस्टिंग होती. अलायनर्स लावले इनव्हिजिबल तरी 70-80,000 आणि नॉर्मल तार लावली तर 40-45,000 जाते. मित्रांनो इथे आहे आपला चना चाट. त्याच्यात आहे मूग, हरभरा, कांदा, दही, मस्त प्रोटीन रिच स्नॅक्स आहे. मित्रांनो आता जेवण करू. जेवायला स्पेशल आयटम आहे तो म्हणजे कोथिंबीर वडी. प्रियांकाने ऑलरेडी स्टार्ट केले. तिखट आहे प्रियांका, त्याला नको आलं.
वरण भात अळूवडी आणि अळूवडी नाही कोथिंबीर वडी आणि भाकरी. हे बघा मित्रांनो, इथं विवान खेळतोय. विवान खेळतोय याच्यात काही विशेष नाही, पण विशेष आहे किती वाजलेत बघा, 11:15 वाजलेत आणि तरी याचं काय खेळ संपत नाही आहे. आई तिकडे दूध गरम करते. कामाला लावलं याने आम्हाला. विवान झोप रे तू. ठीक आहे मित्रांनो, आता चला. विवान काय झोपत नाही, पण तुम्ही झोपा. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. माझं काम आत्ता संपलं 11 वाजता, त्यामुळे मी जागा आहे आणि हा पण नाही झोपत. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू सी यू सी यू. So easy. I was born to